रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण। गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर, सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध, भरपूर व्हरायटी उपलब्ध, चांगली क्वालिटी, रास्त भाव, उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत। लग्न, बारसे, मुंज, वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे, रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा। तर वाट कसली बघताय? चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। एरंडोलीत एका तरुणाचा निर्घुण खून, कुऱ्हाडीने केले मानेवर वार, चारित्र्याच्या संशयावरून खून, एक आरोपी अटक। प्रमोद वसंत जाधव वय 32, राहणार आरग रोड, जाधवमळा असे मयत तरुणाचे नाव आहे। बैलाला चारा घेऊन येतो असे म्हणून बाहेर गेला होता। रात्री उशिरापर्यंत घराकडे परत न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोधाशोध सुरू केली। यावेळी तात्यासो पाटील यांच्या शेतामध्ये प्रमोद जाधव याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला। धारदार शस्त्राने मानेवर गंभीर वार करून त्याचा खून केला होता। या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। या प्रकरणी प्रमोद याचा भाऊ प्रवीण जाधव याने मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे। प्रमोद व एक महिला तात्यासो पाटील यांच्या शेतामध्ये बांधावर बोलत असताना तिचा दीर धोंडीराम माने याने चारित्र्याच्या संशयावरून प्रमोद याचा कुऱ्हाडीने वार करून खून केला अशी तक्रार दिली आहे। धोंडीराम लक्ष्मण माने वय 40, राहणार एरंडोली याला पोलिसांनी अटक केली आहे। मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत। मी पोलीस निरीक्षक बी ए तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे। काल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंडोली गावी बेडग रस्त्याच्या कॅनॉल जवळील एका शेतामध्ये मृतदेह पडला, बॉडी पडलेली आहे अशी बातमी मिळाली। लागलीच आम्ही स्टाफ सह तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी गिल्डा सर यांच्यासोबत तात्काळ स्पॉटवर पोहोचलो। सदर ठिकाणी पाहिले असता प्रमोद जाधव राहणार एरंडोली याच्या मानेवर, छातीवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून झालेला होता। याच्या अनुषंगाने खास बातमीदाराकडून बातमी मिळाली आणि त्या अनुषंगाने आम्ही गावातीलच धोंडीराम माने या संशयितास ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता हा चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचं निष्पन्न झालेला आहे। अधिक तपास करीत आहोत। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।